हैदराबाद या ठिकाणी जी एक प्रसिद्ध बिर्याणी केली जाते की भारतामध्ये ती प्रसिद्ध आहे, तर त्या हैदराबादच्या बिर्याणीला जी ग्रेव्ही केली जाते त्या ग्रेव्हीला आपला बूमचा जो खवा आहे, कुंतलगिरीच्या नावाने जो प्रसिद्ध आहे, तो खवा वापरला जातो आणि त्यामुळं या खव्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। हैदराबाद येथील प्रसिद्ध बिर्याणीसाठी व गुलाबजामुनसाठी कुंतलगिरी व भूम परिसरातील खव्याला मोठी मागणी आहे। धाराशिव जिल्ह्यातील कुंतलगिरी व भूम परिसरातील खवा गेल्या 50 वर्षांपासून हैदराबादला जातोय। दिवसाला 25 ते 30 टन खव्याला हैदराबाद येथून मागणी होते। कुंतलगिरी व भूम परिसरातील हा खवा मोठ्या प्रमाणात हैदराबादला जातो आणि हैदराबादी बिर्याणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रेव्हीसाठी हा खवा वापरला जातो, तर हैदराबाद स्पेशल गुलाबजामुनसाठी देखील या खव्याचा वापर केला जातो। भूम शहरातील विनोद जोगदंड यांच्या खवा क्लस्टर येथून दररोज 500 किलो खवा हैदराबादी बिर्याणी व गुलाबजामुनसाठी हैदराबादला जातो। विनोद जोगदंड यांच्या खवा क्लस्टर येथे खव्याची निर्मिती केली जाते। सोलार निर्मितीवर हा खवा तयार केला जातो। यातून दिवसाला 1 ते 1.25 लाख रुपयांची उलाढाल होते। खवा क्लस्टर भूम या ठिकाणी भारतातील पहिल्या सोलर सिस्टमवरती खवा निर्मिती केली जाते। दररोज 500 ते 600 किलो खवा या ठिकाणी तयार होतो आणि तो सर्व खवा महाराष्ट्रामध्ये जातोच, पण जास्त प्रमाणात हैदराबादला जातो। कारण हैदराबादचं एक वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी जी बिर्याणी तयार होते त्या बिर्याणीला च्या ग्रेव्हीमध्ये आणि त्या ठिकाणच्या गुलाबजामुनसाठी हा खवा वापरला जातो। त्यामुळं या खव्याच्या माध्यमातून दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते। आमचा 1 लाख ते 1.25 लाख रुपये दररोजचा टर्नओव्हर होतो। तसंच या परिसरामध्ये 50 वर्षापासून खवा निर्मिती होती। तो जास्तीत जास्त खवा हैदराबाद 25 ते 30 टन खवा आजच्या तारखेला दररोज हैदराबाद या ठिकाणी जातो आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होते आणि हा खवा भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी मोठं मार्केट असल्यामुळं त्या ठिकाणी या खव्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। विनोद जोगदंड हे शेतकऱ्यांकडून दूध संकलित करून त्यापासून खवा निर्मिती करतात आणि दररोज मागणीप्रमाणे खवा हैदराबादला पाठवण्यात येतो। हैदराबाद येथून होणाऱ्या मागणीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतोय आणि खवा क्लस्टरची चांगली आर्थिक उलाढाल देखील होते। हैदराबादची बिर्याणी आणि गुलाबजामुन प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी कुंतलगिरी व भूम परिसरातील खवा वापरला जातो, ज्यावर अनेक दूध उत्पादक शेतकरी खवा व्यावसायिक अवलंबून आहेत। उदय साबळे, न्यूज 18 लोकल मराठी, धाराशिव।